तर नमस्कार मंडळी, मी हॅलो नमस्ते. कसं काय? तर मी आहे आपला पप्पी भैया. तर आत्ता आपण चाललेलो आहो सांगलीत. थोडी पूर परिस्थिती झाली आहे, तर आपण बघायला चाललेलो आहे पाणी कुठंपर्यंत आलं आहे, कुठं नाही. चला तर मग बघूया. आता बघा आपण व्हिडिओ कसं होते काय होते, बघूया कुठं कुठं पाणी आलं आहे, आपण तुम्हाला दाखवतो. चला तर मग. तर म्हणजे आता आपण नदीपाशी आलेलो आहे. तुम्ही पूर बघू शकता. आपलं झालेलं आहे 40 फूट. म्हणजे 40 फूट म्हटलं की आपली धोक्यात पाती असते. आणि आपण तिथून आलेलो आहे. हा जाते जुना बुधगाव रोडला. तिथं पाणी आलेलं आहे, त्यामुळं पूर आता थोडं थोडं पाणी वाढत आहे. त्यामुळं बघूया आणि दुसरीकडे जाऊन. तर म्हणजे आता आपण आलेलो आहे पुलावर, ब्रिजवरनं तुम्हाला व्ह्यू दाखवत आहे. हा बघा आपला सांगलीचा महापुराचा व्ह्यू. हा तो जुना पूल आहे आणि आपण आता आहे बायपास म्हणजे नवीन पुलावर. तर आपल्याला व्ह्यू दाखवत आहे मी. तर पूर तर बरोबर आहे, धोक्याची पातळी आपल्याकडे असते 40 फूट आणि त्याच्या पुढं वर गेले की 45 फूट. मग पाणी आपल्या गावात सांगलीमध्ये शिरायला लागते. त्यामुळे आता इथं पोलीस पण आलेले आहेत, हाकलायला लागले आहेत. त्यामुळे आपण आता इथून निघू आणि जाऊ दुसरीकडे. चला तर मग आता तोपर्यंत आपण व्हिडिओ बघा. चला तर मग जाऊया आपण आता पुढे. तर म्हणजे आता आपल्या इकडं सांगलीमध्ये मिलिटरी पण दाखल झालेलं आहे पूरस्थिती वाढत असल्यामुळं. तर बघूया आपल्याकडे आलेल्या आहेत मिलिटरी गाड्या पूर आपल्या वाढत असल्यामुळं. त्यामुळे बघूया आता किती पाणी वाढते, काय पुढं किती सोडायला लागल्यात. त्यामुळे त्याचा अंदाज घेऊन मिलिटरी मागवलेले आहेत. त्यामुळं चला तर मग आता जाऊ आता आपण पुढे आणि बघू. चला तर मग मंडळी, तर आपण निघू इथं.